गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मी चाललेलो आहे सेमिनारला LIC ऑफ इंडियाच्या. तर आम्ही बघा असं तयार झालो आहे, असं टायवर लावलेले आहे. ब्लेझर घेणार होतो पण आमचे दोन मित्र नको बोलले, पण आता सध्या आम्ही टायर्स लावलेले, ब्लेझर घालणार नाही आहोत. तर आता हा रूम आम्ही इथं चेकआउट करतोय. आता डायरेक्ट आमच्या सेमिनारला जाणार आहे, तिकडे स्टॅच्यू ऑफ युनिटी. आपलं कोणचं हॉटेल आहे? फन द फन हॉटेलला आम्ही चाललो आहोत. तर तिकडे तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळेल आमचं सेमिनार कसं असतं ते. आणि तिकडे आम्हाला राहण्याची व्यवस्था सुद्धा LICने केलेली आहे, ती तुम्हाला बघायला मिळेल. तिकडचं रूम बघायला मिळेल. 5 स्टार का 3 स्टार हॉटेल आहे, ते तुम्हाला बघायला मिळेल. तर व्हिडिओमध्ये असेच कंटिन्यू राहा. या हॉटेलमध्ये आम्ही थांबलो होतो, स्टे होता. आणि आता इथं आमचं हॉटेलसोबत फोटोशूट चालू आहे, आय कार्ड वगैरे घालून. आय कार्ड आम्ही आणलं नाही, म्हणजे विसरलो खरं तर. दोघांनीच आय कार्ड आणलं आहे. तर आम्ही फक्त टायवरती निघतोय आता. सगळे आम्ही चेकआउट करू. बॅग्स तयार आहेत, गाडीची वाट बघतोय. गाडी आली की निघणार. आणि मस्त इकडे ऊन पडलं आहे, थंडी खूप आहे इकडे. तर आता आम्ही आलो हॉटेलला. इथे आम्हाला दीपक सर भेटलेले आहेत आणि त्यांचे मित्र. आणि इथे रिसेप्शन आहे, गाडी बाहेर उभे. हा हॉटेल आहे इथे. आम्ही चाललो आतमध्ये रूमवरती. बघूया आता नाश्ता वगैरे करूया. चलो. हॉल आहे आतमध्ये बघा, असं आहे इथे. तर आम्हाला इसवी सन काळानंतर ज्योती मॅडम इथे भेटलेले आहेत या हॉटेलमध्ये. आगे हे बघा, हे पण आमचे एजंट आहेत, आलेले आहेत. इथे आता प्रोग्राम चालू होईल. इथे अशी सीटिंग अरेंजमेंट आहे. आता आम्ही चालू नाश्ता करायला. हे आमचे एजंट आहेत इथे, आणि तिथेही बसलेत आमचे एजंट सगळे. हे आमचे सगळे ATTचे एजंट आहेत सगळे. सब लोग हाय करो, व्हिडिओ चलो, हाय करो. हे सगळे आपले ATTचे एजंट आहेत. इथं आम्ही सिटिंग कॅपॅसिटी आणि इथे प्रोग्राम चालू होईल आमचा. आणि इथे आम्ही बसलोय. आता आम्ही चालू नाश्ता करण्यासाठी. सुंदर आहे ना इथे हॉटेल. कसं वाटतं तुला? LIC सोबत हा एक फायदा आहे फिरण्याचा. हा, पॉलिसी काढा बाबा सगळ्यांनी, इन्शुरन्स करून घ्या. नाश्ता आम्ही घेतलेला आहे. इडली, सांबार, सँडविच. मॅडम इथे बसले आहेत. इथे एक मॅडम बसलेले आहेत. इथे मी आणि आमचे सगळे माणसं तिकडे पाठी बसलेले आहेत. आणि तिकडे दीपक सर. आ गए बाकी तर माणसं आहेत. ह्या मॅडम आमच्या आलेले इथे. तर मस्त नाश्ता करूया. हेलो, नाश्ता कसा जरा सांगा का? ये सर बोल रहे मैं अकेला यार अच्छा काम नहीं किया. अभी बोल रहे वाइफ को लेके आता तो अच्छा होता था. अभी बोलो, वाइफ को लेके आता तो अच्छा होता था बोल रहे ना. बोलो नहीं बाबा, नहीं ला रहे. अभी ये भी व्हिडिओ देखेंगे. देखा बघा वहिनी, बघा काय म्हणतात बघा. नहीं लाना चाहिए था बोल रहे. आणि इथं आम्हाला सांगतात वाइफ को लेके आता तो अच्छा होता था. रिकॉर्डिंग कर इसके लिए नहीं. रिकॉर्डिंग कर रहे इसलिए नहीं, लेकिन बिना रिकॉर्डिंग का तो बोल रहे हाँ लेके आता था. थांब ना, टिश्यू पेपरवरती बघा यांच्या हॉटेलची ॲडव्हर्टायझिंग. द फर्म. ह्या हॉटेलमध्ये आम्ही थांबलेलो आहे, द फर्ममध्ये. इथून एंट्रन्स आहे. आणि इथे बघा स्विमिंग पूल आहे इथे ह्या बाजूला. ह्या बाजूला इथे स्विमिंग पूल आहे. आणि आता आम्ही एक इन्क्वायरी करायला चाललेलो आहे. बघूया आता, जर ते असेल तर मग तुम्हाला सांगेन मी काय करायला गेलो होतो ते. हे स्विमिंग पूल बघा किती मस्त आहे, एक नंबर. सुपर यार. ये आपलं 3 स्टार आहे की 5 स्टार आहे? 4 स्टार आहे ना. 4 स्टार हॉटेल. आणि बघा इथे असं बसण्यासाठी आहे स्विमिंग केल्याच्या नंतर, म्हणजे रेस्ट आराम करण्यासाठी. आणि आता हे स्विमिंग पूल ब्लू, एकदम मस्त पाणी एकदम. तर आमच्या ब्रांचचे बाकीचे सगळे आलेले आहेत. संचिती मॅडम, छाया मॅडम, सॅम्युअल मॅडम. त्या सरांचं नाव काय? चंदा मॅडम, सावंत सर, हा दीपक सर. हे सगळे आलेले आहेत. आणि आम्ही सर्व इथे बसलेलो आहोत. आमची मीटिंग चालू होईल, स्क्रीन चालू होईल इथे. आणि इथं आमचे मार्केटिंग मॅनेजर MM सर. शुरुआत करेंगे. मैं चाहूंगा कि वे आपके साथ जो है वार्तालाप करें. चलेगा? यस बिल्कुल. नमस्कार. सम्मेलन विधिवत रूप से शुरुआत करेंगे अपने निगम गीत को सम्मान देते हुए. मैं आपसे अनुरोध करूंगा कि निगम गीत के लिए आप जो है
अपने कार्य में, ये हम देखें। साथियों, आपको पता होगा कि नेशनलाइजेशन जब करना था 245 प्राइवेट कंपनीज को एक साथ करते हुए नेशनलाइजेशन करने में बहुत बड़ी दिक्कत आती थी। अब सोच लीजिए कि राष्ट्र के 545 मतलब छोटे मोटे राष्ट्र थे, राज्य थे, उनको एक साथ करने में क्या मतलब तक डिप्टी प्राइम मिनिस्टर थे, वो कभी प्राइम मिनिस्टर नहीं थे, लेकिन फिर भी द चीफ यानी सरदार उन्हें बुलाया गया था, इसीलिए कि वो सबके पीछे कि भारत को एकात्मता देने के लिए उनका बहुत बड़ा योगदान रहा है। हम उनके सम्मान में फिर से एक बार मतलब तालियां बजा देंगे। उनके कार्य से हम प्रेरणा लेते हुए यहाँ का एक संदेश देते हुए हम अपने अपने कार्य में लग जाएंगे। एक बात है कि उस्मानिया भाई जो है यहाँ नहीं रहते और कुछ ऐसा शुभ दिन आज भी है, इनके 25 साल पूरे हुए। हम सब लोग मिशन मिलियन क्वालिफाई करके आज एकत्र हुए और सबसे बड़ी बात आज सरदार वल्लभ भाई पटेल की पुण्यतिथि भी है। आज की बुक की वहां जाके पूछा तो वो बोला 60,000 लोग आते हैं एक दिन में, 60,000। मैं सोचा कि इस जगह में इतने सारे लोग आते हैं, उस जगह पे जाने के बाद पता चला कि क्यों लोग आते हैं। आपको अंदर से पावर फील होगा। कई बार लगता है मेरा काम नहीं हो रहा है, लेकिन उस जगह जाएंगे तो आपको लगेगा अजीब सी शक्ति आपको अंदर से महसूस होगी और आने के बाद आपका उत्साह आपको खुद को देखते बनेगा। तो मैं हैंडओवर करता हूँ आसिफ भाई को। 1:30 बजे के पहले हम ये सेशन खत्म करेंगे। 1:30 बजे से आता आम्ही जेवायला घेतले, मी घेतले सूप, मंचाव सूप, आणि छोटूनी काय घेतले, भात, भाजी, सूप, डाळ, पापड. हे काय घेतले? हनी चिली पटेटो. ही डाळला काय म्हणतात? माकी डाळ. माकी डाळ. आम्ही तिथं सगळे जेवतोय. आमचा ग्रुप भारता तिकडे बसलाय, तिकडे आमचा ग्रुप बसलेला आहे. सॅम्युअल मॅडम, छाया मॅडम आणि सगळे जेवतात मस्तपैकी. पोट भरून खा, उपाशी जाऊ नका. तर आम्हाला LICने इथे रूम दिलेली आहे, विद्यांचल. आता आम्ही तुम्हाला रूमची हे दाखवतो, टूर दाखवतो कशी आहे रूम. 4 स्टार हॉटेल म्हणजे रूम चांगलीच असणार. 1005 रूम नंबर. चंद्रा सर आतमध्ये येतात, एंट्री केलेली आहे. हा रूम आहे. लाईट लागो जरा, देखते कैसे. ओ माय गॉड, एक नंबर. हा सोफा आहे. अच्छा, बेड कम सोफा आहे. बेड कम सोफा आहे आणि हा बेड आहे, म्हणजे 2 लोक आरामशीर झोपू शकतात. आणि इथून व्ह्यू बघू आपण कसा आहे. ओ माय गॉड, ये देखो, अरे बाप रे, देखो ये बाहर अपना क्या बोलते हैं, गैलरी भी है ऐसा बैठने के लिए. ये है इथे. आणि इथे AC आहे आम्हाला. लॅम्प बघा किती मस्त वाटते. त्याच्यानंतर इथे TV दिलेला आहे आपल्याला. आणि हे असं बॅग्स वगैरे ठेवण्यासाठी स्टडी टेबल पण आहे इथे. इथे कपाट आहे. त्याच्यानंतर इथे आहे, हो हो हो, इथे आहे आपला कार्यक्रम. इथे आंघोळ करायचं, मस्त एक नंबर. हां, असं काच आहे, मस्त एक नंबर. शॉवर वगैरे सगळं दिलेलं आहे. आणि आपला कार्यक्रम, बेसिन वगैरे. चला, आता असा रूम आम्हाला दिलेला आहे. आता आम्ही लवकर फ्रेश होतो. आता आपल्याला जायचं स्टॅच्यू ऑफ युनिटीला. तर स्टॅच्यू ऑफ युनिटीची व्हिडिओ पण तुम्हाला बघायला मिळेल. व्हिडिओमध्ये असेच कंटिन्यू राहा. ऑटो बघा पिंक कलरचे आहेत. आपल्या महाराष्ट्रात ऑरेंज कलरचे आहेत, तसे इथे पिंक कलरचे ऑटो आहेत. लेडीज ऑटो पिंक कलरच्या. इलेक्ट्रिक आहे, इलेक्ट्रिक ऑटो आहेत. रिक्षानी गाडी पार्किंग केली इकडे. आता आम्ही ऑटोनी जाणार आहोत स्टॅच्यू ऑफ युनिटीला. मित्रांनो, हा बघा इथे इथून दिसतोय सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा. त्याच्या जवळ आपल्याला जायचं आहे. जवळ गेल्यावर कळेल किती मोठं ते. 182 मीटर आहे. म्हणजे विचार करा किती उंच आहे ते. आम्ही आलेलो आहोत इथे. हे बघा इथे पुतळा आहे आणि इथून एंट्री आहे. एंट्री करतो. चला पुढे जाऊया. इथे लाईन आहे, पण लाईन खूप फास्ट चालली आहे. तर सगळं टेन्शन सारखं नाही आहे. लाईन फास्ट चालली आहे. ते लेडीज जेंट्स अलग अलग जातील. हे किती जा रे. हे बघा आता थोडं आम्ही ऑलमोस्ट जवळ पोचलेलो आहोत. अजून थोडं आम्हाला एक 5 मिनिटं चालावं लागेल. इथे आहे स्टॅच्यू ऑफ युनिटी. चला आता आम्ही इथे पोचलेलो आहोत. मूर्तीच्या जवळ जाते बघा. आम्ही स्टँडिंग एक्सलेटरवरून चाललेलो आहोत. तिकडून पण जाऊ शकतो, पण कोणाच्या पायावरती असेल तर ह्याच्यावरतून जाऊ शकतो बरोबर आरामशीर. खूप स्लो आहे यार, चालत लवकर गेला असता आपण.
स्टँडिंग एक्सलेटर. तेव्हा डोंगरामध्ये स्टॅच्यू ऑफ युनिटी लिहिलेलं आहे, स्टॅच्यू ऑफ युनिटी. आणि त्या बाजूला स्टँडिंग हे आहे आपलं एक्सलेटर. आणि आहे ते सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा. आणि आज यांची पुण्यतिथी आहे 15 डिसेंबर. चला पुढे जाऊया पटपट. आणि ह्या बाजूला नर्मदा नदी इकडे इकडे पुढे. चला पोचलो. आतमध्ये बघा असं आहे पूर्ण. समोर एक मूर्ती ठेवलेली आहे. तर लाईनीच्या मध्ये कसे होते पचका झालेला आहे. क्यों मैं क्यों आ गया हूँ, मेरे पास टिकट है इसलिए. ग्रुप 88C का ग्रुप, 88C का ग्रुप, ब्रांच 88C का ग्रुप और ये ब्रांच 80T का ग्रुप. तर आम्ही वरती आलेलो आहे. मूर्तीच्या आतमध्ये लिफ्ट आहे. 45 फ्लोअरला आलो आतमध्ये. आणि आतमध्ये काम बघा कन्स्ट्रक्शनचं कसं आहे. आणि याच्यावरती त्यांचा चेहरा आहे. आणि हे पूर्ण छातीचा आतमधला भाग आहे. म्हणजे आम्ही छातीपर्यंत आलो आहे. तर इथून बाहेरून व्ह्यू बघूया. आतून व्ह्यू बघूया बाहेरचा कसा दिसतोय. हे बघ नर्मदा नदी. स्टैचू ऑफ यूनिटी. ये नर्मदा नदी है ना. क्या बना है यार, मस्त एकदम ऑसम. बघा नर्मदा नदी. समोर तिकडे ब्रिज आहे. इथे 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 आणि इथे पाणी बघा असं वरती उडतंय. आता आम्ही आलोत म्युझियममध्ये. तर इथे बघा असं हे जेल आहे. असं इथं दाखवलं आहे, बनवलं आहे का ह्या जेलमध्ये वल्लभभाई पटेल राहिले होते. आणि असं इथे भरपूर काय 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 आहे. सत्याग्रह क्या आहे, व्हॉट इज सत्याग्रह, महात्मा गांधीजींबरोबर होते. त्याच्यानंतर स्वराज्य क्या आहे, स्वराज्य की विभिन्न दृष्टिकोन. त्याच्यानंतर भारत छोडो आंदोलन केलेलं ते इथे आहे. बोरसत सत्याग्रह केला होता ते इथे स्टोरी लिहिली आहे इथे. त्याच्यानंतर महात्मा गांधीजींबरोबर फोटो. हे असे होते. बोलाय सगळ्यात उंच मूर्ती कोणती आहे ते 182, 153 असं प्रत्येक मूर्तीचं नाव आणि दिलेलं आहे. कोणती म्हणजे जगातली सगळ्यात उंच मूर्ती आमची सरदार वल्लभभाई पटेल यांची आहे. इथे आहे फोटो लावलेला आहे बघा. व्हिडिओ पॉज करून किती मीटर आहे ते बघू शकता. आता आम्ही वरतून आलो खाली. आता त्यांच्या पायाजवळ झालो आहे. तिथून बघूया कसं वाटतंय. किती उंच आहे रे बापरे. माझी मान अशी पूर्ण फिरवावी लागते. बघा किती भारी आहे. एक नंबर व्ह्यू. एक्सलेटरने जाऊ शकतो वरती. इथे एक्सलेटर आहे. मी त्यांच्या आता आम्ही त्यांच्या त्या पायाजवळ आलेलो आहोत. नख बघा म्हणजे अंगठा. आणि अशी बापरे केवढी उंच मूर्ती आहे. हे बघा हे त्यांच्या पायाची बोटं आहेत. किती उंच आहेत रे बापरे, खूप मोठे आहेत. मित्रांनो व्ह्यू बघा इथून. सूर्य मावळत आहे आणि नर्मदा नदी. आणि आज समोर इथे ब्रिज आहे. आणि ह्या नदीमध्येच हा स्टॅच्यू उभा केलेला आहे. सनसेट आता होईल थोड्या वेळात. चला आता सनसेट होईल. आणि ही नर्मदा नदी.
हा इथे डॅम आहे. मित्रांनो तर आम्ही इथे बसलेलो आहे. सगळे लोक बसले तिथे. आता लेजर शो चालू आहे. लेजर शो. ओ वाव यार. आता आम्ही आलेलो आहोत ग्लो गार्डनला. इथे आतमध्ये बघा लाईट वगैरे असे झाडांना केलेत. मस्त मस्त वाटतं नाही लय भारी वाटतं. इथे बघा लाईट लावलेत फुलांचं केलंय मस्तपैकी.
कमळ, सूर्यफूल आणि इथून एंट्री आहे. चला आतमध्ये जाऊया आता. चला आता आम्ही आतमध्ये एंट्री करतोय. युनिटी ग्लो गार्डन. चला आता आतमध्ये जाऊया. इथून अशा लाईटिंग वगैरे केलेले आहे सर्व. आणि इथे झाडांना पण लाईट केले बघा. हे झाडं आहेत असे इथे. इथे बघा लाईट्स आहेत. लाईट्स उड्या मार जरा, उड्या मार ना. कुठल्या पण लाईटवर उडी मार ना. आयला वेगळाच कलर दिसतो ना. याचा ब्ल्यूमध्ये चेंज होतो वाटतं कलर. नाही ना, तसंच राहतो, चेंज नाही होत वाटतं. ॲटोमॅटिक चेंज होतं ते. असंच आहे, ॲटोमॅटिक चेंज होत आहेत. ॲटोमॅटिक आहे बघ, ॲटोमॅटिक चेंज होत आहे बघ. ॲटोमॅटिक चेंज होत आहे. असं सूर्यफूल वगैरे आहे. इथे बदक आहेत. घोडा बघा, घोडा. एकाची लाईट बंद झाली वाटतं घोड्याची. आणि वरती ते हरण आहे. ते हे हरण आहेत, हरण. एक नंबर मस्त वाटतं. आणि हे बघा, हे इथे लाईट अशी केलेली आहे. आणि हे कमळाची फुलं, गुलाबाची फुलं ती. आणि असं सर्व लाईट केलं आहे. ते लाईटचाच शो आहे सगळा. ग्लो गार्डन. हे बघा इथे आहे कमळाचं फुल, कमळ. आणि असे झाडांचे जे मुंदे असतात ना, त्याला आमच्या कोकणात भाषेत मुंदा बोलतात. ह्याला काय बोलतात, दुसरं काय भाषेला, खोड. ते असं इथे ठेवलं आणि त्यात लाईट मारलेली आहे. आणि इथे सर्व गुलाबाची फुलं जास्त ठेवलेली आहेत. आणि इथून बघा स्टॅच्यू ऑफ युनिटी दिसतं आहे, सरदार वल्लभभाई पटेल यांचा. आणि असं झाडांमध्ये एकदम मस्त केलं आहे. खूप छान आहे. ठीक आहे, म्हणजे 100 रुपये फी आहे, पण ठीक आहे, म्हणजे नॉर्मल. बदक वगैरे आहेत असे आतमध्ये. असं इथे पक्षी आहे. हा मला वाटते फ्लेमिंगो आहे. कमेंटमध्ये सांगा नक्की हा कोणता पक्षी आहे. कमेंटमध्ये सांगा कोणता पक्षी आहे. अशी नारळाची झाडं आहेत नखळीवाली, खोटी. त्यात लाईट लावलेली आहेत. मस्त केलं, मस्त. आता इथे जरा बंद केलेलं आहे, नाही तर आतमध्ये जाऊन आपण फोटो काढू शकत होतो, पण त्यांनी बंद केलं आहे. आणि तिकडे त्या बाजूला आहे. मस्त वाटते, खूप छान. आमचे चंद्रा सर चंद्रावरती बसलेत. देखो हमारे चंद्रा सर चांद पे बैठे हैं. हमारे चंद्रा सर चांद पे बैठे. चंद्रा सर देखो कैसे चांद पे बैठे हैं. तर मित्रांनो, मी आलो आमच्या रूमवरती. रूम आहे आमचा. स्टॅच्यू ऑफ युनिटीला गेलो होतो, ग्लो गार्डनला गेलो होतो. तर ते तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट्समध्ये सांगा. 182 मीटर्स एवढा उंच आहे. जगातला सगळ्यात उंच स्टॅच्यू सरदार वल्लभभाई पटेल यांचा आहे. त्यांची आज पुण्यतिथी पण आहे. तर आम्ही ते फिरून आलो आणि ग्लो गार्डनला गेलो. ग्लो गार्डनमध्ये मस्त झाडांना लाईट वगैरे असे काही हरण वगैरे असे लाईटी त्याच्यावरती लावलेले आहेत, बनवलेले आहेत. भाई असे बनवलेले आहेत, खरे खुर्चे नाही आहेत, पण खूप छान. तिथे फोटो वगैरे आम्ही क्लिक केले. खूप मजा आली. आणि आज रात्रीचा आमचा स्टे, उद्या सकाळी आमचा चेकआउट असणार आहे 9-9:30 पर्यंत. सकाळी नाश्ता करून आम्ही चेकआउट करू. तर आणि जे काय मी फिरत असतो हे सगळं फक्त ह्याचं सगळं श्रेय मी LICला दिलं. हे सगळं LICमुळे होतं. LIC आणि माझे जेवढे माझे क्लायंट आहेत, माझे कस्टमर आहेत, ज्यांनी माझ्याकडे पॉलिसी काढलेली आहे, त्यांनी माझ्याकडे पॉलिसी काढल्यामुळे मला LIC काहीतरी असं अचिव्हमेंट देते की बाबा तू इकडे जाऊ नये, इकडे फिरू नये. त्याच्यामुळे मला हे सगळं मिळतं. तर थँक्स सांगेन मी माझ्या सर्व ऑल कस्टमर्सना. आणि माझ्या जी बेस्ट कंपनी आहे, जगातली देशातली आमची बेस्ट कंपनी आहे, ज्या देशातली नंबर 1 कंपनी LIC ऑफ इंडिया. थँक्स टू LIC. मी असंच प्रयत्न करेन अजून चांगलं काम करण्याचं. आणि थँक्स टू माय कस्टमर. असंच माझ्यावरती तुम्ही विश्वास ठेवल्याबद्दल तुमचे धन्यवाद. असंच विश्वास ठेवा. मी अजून तुम्हाला चांगली सर्व्हिस देण्याचा प्रयत्न करेन. जे काय इन्शुरन्सबद्दल सर्व्हिस देण्याचा प्रयत्न करेन. आणि माझ्या चॅनलवरती जो कोण नवीन असतील, तर तुम्हाला जर काय इन्शुरन्स करायचा असेल, काय असेल, तर मला कमेंट्समध्ये सांगा. तुमचा मोबाईल नंबर द्या, तर मी तुम्हाला कॉन्टॅक्ट करेन. आणि जे काय तुमचे हे असेल, म्हणजे क्वेरीज असतील, ते मी सॉल्व्ह करण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. तर चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा. असेच नवीन तुम्हाला व्हिडिओ मिळतील. ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.